मजा आली काय म्हणून शेवटच्या दिवशी तरी आवर्जून इथं उपस्थित तर गट भरलेला 41,000 पहिला आहे आणि 31. गट भरवणं अवघड जाते की सोपं काम आहे? नाही, पट भरवणे खूप अवघड आहे. एक महिना अगोदर पासून या पटाची तयारी किंवा प्लॅनिंग करण्यात येते आणि मोठे मोठे नेते मंडळी आहेत त्यांना भेटून या पटाच्या बक्षिसाची मागणी करण्यात येते. आम्ही धन्यवाद देतो. याच्या नंतर सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी परंपरा कायम ठेवावी आणि आमचं पण सहकार्य घ्यावा. आम्ही शुभेच्छा देतो. एवढं तुम्ही या प्रसंगी बोलतो. सुरुवात केव्हापासून? 59 वर्षापासून. 59 वर्ष झाले. तर मला सांगा पहिला बक्षीस कोणता आहे? पहिला बक्षीस इथं हो, इथं. 41,000. आणि आपलं नाव? अब्दुल कलाम. आपलं? इरफान खान. तर मला सांगा सर, जसा पट भरतो या बाजूला, आता आपण भेटणार आहोत शंकरपट कोदामेडी सडक अर्जुन येथील नामांकित पट आहे आणि या ठिकाणी आमचे शहरीची. तर सर पटाविषयी काय बोलाल सर? ऍक्च्युली हा गाव गोदामेडी हा गाव माझाच आहे. गाव आपलं जन्मगाव? जन्मगाव नाही, जन्मगाव बौद्धनगर आहे, पण मी लहानपणापासून इथे राहत होते. माझं शिक्षण वगैरे इथे झालंय. तर गाव माझं आहे, त्याच्यामुळे हा शंकरपट माझ्या गावचा आहे असं मी बोलू शकते. आणि खूप सुंदर असं आयोजन इथे. कितने साल हो गया पट पे? मैं तो अभी पिछले 5 साल से आ रहा हूँ सड़क अर्जुन के पट के बाद. अभी इस साल तो सड़क अर्जुन का पट नहीं है, लेकिन और पहले भी बहुत फेमस पट हुआ करता था ये. और अभी कोरोना के बाद फिर अभी चालू हुआ है 2 साल से, तो अच्छी कॉम्पिटिशन हो रही है. और सुरुवात केव्हापासून झाली? या पटाची सुरुवात 1959ला मोहम्मद म्हणजे आमच्या गावी मोमेडियन समाजचे जमीदार होते, जमीदार. त्यांनी या पटाची सुरुवात केली. तेव्हापासून या पटाची परंपरा सुरू आहे. आणि मधात महाराष्ट्र मुंबई हायकोर्टाच्या याने बंदी आली होती, त्यामध्ये सर्व म्हणजे बंद राहिला. आणि खूप सुंदर असं आयोजन इथं गावच्या लोकांनी कोदामेडी वासियांनी केलंय. सगळे आजूबाजू गावचे सगळे लोक इथं उपस्थित होते. मागच्या वर्षीपेक्षाही खूप जास्त गर्दी यावेळेस मला दिसली आणि खूप सुंदर असं आयोजन. तर आपलं क्षेत्र तर पटाचं नाही आहे, तर तुम्हाला कोणती जोडी आवडते? म्हणजे एक नंबर जे पटाचं आयोजन सोपं असते की कठीण असते? पटाचं आयोजन तसा 2 दिवस 3 दिवसाचा पट असतो, पण 2-3 महिन्यापूर्वी त्याचं आयोजन करायला लागते. आणि पटप्रेमी जवळपास या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये 90% लोक पटप्रेमी आहेत. आज तुम्हाला इथं त्याची प्रचिती मिळालीच. मजबूत आहे, व्यवस्थित त्यांना आयोजन केलं. आणि तुम्ही आता प्रश्न केला का कोणती जोडी आवडली? 1-2 नंबरनी पट नाही भरत. नाही, खालच्या लेवल पासून जर जोड्या आल्या तर पट भरते आणि त्याच्यानंच पटाचा उठाव येतो. त्या मोजक्या जोड्या आल्या म्हणजे पटाचे काही मजा नाही आहेत, इंटरेस्ट नाही आहेत. त्याच्यासाठी सर्व बाबी जुळून आल्या पाहिजेत आणि लोकांचा सहभाग. इथं कुठलं जात नाही, पात नाही, सर्व मनोरंजनाचं हाताने. इथं कुठेही पॉलिटिक्स किंवा राजनीती यायला नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. काय नाव सर आपलं? सचिव याच्यात ना, नाव सांगा. चल बोल. मी या शंकरपटाचे आमचे अध्यक्ष श्री अनिल भाऊ भिवगळे आणि मी स्वतः सचिव म्हणून काम करतो. हा कोदामेडी गावात 59 वर्षापूर्वीपासून हा संकटपट भरत आहे. मधात जेव्हा बंदी होती तेव्हा फक्त ह्या पटाला बंदी होती. नंतर अजून जेव्हा सुटली तेव्हा अजून छोटासा गाव आहे. या छोट्याशा गावातून आमचे बडोले साहेब हे आमदार आहेत आणि थोडीशी सहकार्य करतात. अजून आजूबाजूला आमची सडक अर्जुन रहिवासी असलेले सर्व गणमान्य जनता आम्हाला सहकार्य करत असते. त्याच्यामधूनच आम्ही करत असतो. पहिला बक्षीस कोणी दिलं? शारदाबाई बडोले. पहिला बक्षीस शारदाबाई राजकुमारजी बडोले यांनी पहिला बक्षीस दिला आहे. आणि कोणत्या नंबरला गेलं बक्षीस? आता तो गोंडेला. माझे नाव रेखा युवराज बनकर, मुक्काम कोदामेडी. पाहुणे आले घरी? आम्ही पाहुणे आमच्याकडे मंडईला आले होते, त्यामुळे आता नाही आले. गटाचा पहिला बक्षीस किती आहे? आकडा 41,000. 41,000 आहे. हा, 41,000. तर मला सांगा किती आहे तुमच्या इथं बैल? आमच्याकडे गाई आहे, गोर आहे. बैल नाही आहे. तुमसर देवाडे. का नाव? स्वाती लेकरा मुरकुडे. नाव बेटा? समीक्षा मंगेश बिवगडे. तुझं नाव? सीमा मंगेश बिवगडे. किती दिवस झाले पट पावले आले? 3 दिवस झाले. 3 दिवस झाले. हो. आणि माहेर कुठला आहे? सानगडी. सानगडी. हो. मग पाहुणचार? पाहुणचार चिकन. हो, चिकन. मावशी का नाव? नाव? रेखा पाहुणे लोवारा. लोवारा. हो. पाहुणे आले का गावचे? पाहुणे आले आहेत. माझं माहेर हो. माहेर? हो. लोवारा कोणता? झाले कसं लोवारा? नाही, हा डिगोरी, मोठी डिगोरी. तर का मग पाहुणचार पाहुणचार झालाय. झालाय? हो. तर मला सांगा काही बैल आहेत तुमच्या इथं? नाही,
बैल नाही काही गाय चैतनाम झोलू मोगले तिलका जवळती नाही हा? तर बैल आहेत का बैल आहेत ना. क्या नाम है बैलाचा मुझे बताओ पट कब से शुरू हुआ है ये पट हुआ है परसों से परसों से हाँ, गोदामिड़ी का पट किसने शुरुआत किया था पहले हाँ पहले तो हम लोगों ने करे थे, अभी निकल गए। निकल गए हाँ तुम्हारे बाबूजी हाँ क्या नाम था नहीं मेरा नाम था ना। तो पहला बक्षीस कौन सा है इस साल इस साल है 41,000। एवढी जबाबदारी माझ्याकडे म्हणजे समितीमध्ये आहे मी पटाची संपूर्ण जबाबदारी 41,000 है। काफी तो क्या बोलोगे सर पट के बारे में कैसा होना अभी चाहिए बहुत ही जरूरी है, लोगों को उत्साह वर्धित है। देखिए हमारी खेती करने का काम है, तो खेती में बैल है तो बैलों को भी कुछ मिलना चाहिए, उनको भी एक प्रतिष्ठा मिलने का समय है। और ये पट होने से क्या लोगों को थोड़ा सा आधार मिल जाता है, उनके गाँव में रिलैक्स होने का चांस मिल जाता है। बहुत से कम से कम 2-3 महिन्यापासून प्रयत्न केला, परंतु आखरीला 3ऱ्याच महिन्यात करण्यात आला. तर पटाची हे जागा आहे ही राखीव आहे का आता हो, पटाची राखीव जागा. तर मला सांगा सुरुवात केव्हा झाली पटाला पटाला कम से कम 1960-65 असा काही अंदाजे रेकॉर्ड मिनिमम. माझे नाव कोमल राजेंद्र बडोले आहे. मी तुमच्यासमोर एक गाणं गीत म्हणून दाखवत आहे. दो नैन सितारे ए चांदचा मुकडा ये सारी तुकडा कभी ते आपने. पटाचं आयोजन करणं कठीण असं म्हणतात. तर तुम्ही लहानसा गाव आहे कोदामेडी, तर कसं आयोजन तुम्हाला म्हणजे काय काय करावं लागलं गाव मिळून करतात. गाव मिळून collection? मग एका घरून किती वर्गणी केल्या मग कधी 5,000 2,000 लोक बघून त्याची आर्थिक पोझिशन आहे. शंभर 200 सगळ्यांनी करावं लागतं. तर मला सांगा बडोलीजी तुम्ही सरपंच राहिलेले आहात दरवर्षी व्हायला पाहिजे. दरवर्षी व्हायला पाहिजे. तर असे होते इथले कोदामेडीचे रहिवासी. मी धनंजय चव्हाण, 24 भारत गोंदिया.